मानसिक आरोग्य सध्या फारच आपल्याला त्रास देत असतं आणि धावपळीच्या या जगामध्ये धावपळीच्या या जगामध्ये सगळं कसं वेगवान झालेलं असताना आपल्याला खूप मानसिक त्रास होतात. तर पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाठवलेला आहे आटपाडीवरून मनोज दायगोडे यांनी. त्यांनी असं लिहिलेलं आहे की मला मेमरी वाढवण्यासाठी बरेच सल्ले मी डॉक्टरांकडून घेतले. मेमरीचा फार प्रॉब्लेम होतो, तर काय करावं असं एक तुम्ही सांगाल बाबा? मेमरी काय हे आपल्यावर आहे, म्हणजे आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे. खरंय. आणि विशेष म्हणजे पहाटे जर तुम्ही 10 नंतर डबा हा कचऱ्याचा टाकून तुम्ही सगळी घरातली स्वच्छता पहिली खरंय करायला पाहिजे आणि त्यानंतर 10 नंतर दुकानं उघडतात. खरंय. आणि त्या तिथे जाऊन तुम्ही 256 GB कार्ड घ्या. त्याच्यात मेमरी जास्त राहते, ते जास्तीत जास्त वापरायचा प्रयत्न करा तुम्ही. आता 64 GB तर काही महत्त्वाचंच नाही आहे. काही महत्त्वाचे फोटोज असतात, काही आपले काही डॉक्युमेंट्स असतात, त्यात राहत नाहीत. त्यामुळे ते महत्त्वाचं नाही. 32चा विचारच करू नका याच्यावर. तर त्यामुळे ती मेमरी वाढवण्यासाठी मी 256 GB कार्ड. त्याचे काय विशेष ऑफर आहे ना? म्हणजे 64ला आमच्याकडे ऑफर आहे, आम्ही लॅमिनेशन करून देतो ते कार्ड मोबाईलला. आणि दुसरं 32 GB जे आहे ना त्याच्याबरोबर पिन देतो. कशाला? हे कार्ड घालायला ते लागतं ना. अच्छा, ते पिन कार्ड काढायला. अच्छा, ते तुम्ही ऑफर्स देता. अशा पद्धतीनं तुमचं निराकरण झालेलं. तुम्हाला जो मेमरीचा प्रॉब्लेम आहे तो या ठिकाणी मानसिक आरोग्याच्या अंतर्गत त्यांनी दूर केलेला आहे. तुम्ही हल्लीच्या जीवनामध्ये आपण पाहत असतो की तरुण जे आहेत त्यांच्या तुमचं पेशंट आला. पेशंट. अरे हे बाळ, हे बा, हे काय काय करतोस? हे काय करतोस? हे असं केलं की वाघ येत नाही. कोणी येत नाही? वाघ. अरे इथं कुठं वाघ येणार आहे? हे चालू आहे ना, येईल कसा? त्यांना तुम्ही काय अशा माणसांना एक नाही उपचार आहे, देऊ गोळी शकता? आहे यावर. ही गोळी घेतल्याने ते शांत होतील. हे घ्या गोळी खा. गोळी खा. हा. हे घे, खा खा. आता बरं वाटतंय. वा वा, त्यांची बघा. सवय घालवली डॉक्टरांनी. क्या बात आहे. एका गोळीत सवयच घालवली. थँक्यू. कडक सवय गेली. खूप आनंद वाटला मला या अशा सवयी. तुम्ही का करताय हो? तुम्ही का करताय? हे नाही केलं तर वाघ इथं येईल ना. तुम्ही बसा. त्यांचं कसं डोक्यात घेतलं एवढं तसं नाही, tension? कुणीतरी करा ना, खरंच वाघ येईल. तुम्ही पण करा ना असं काय. बघा करा, प्लीज करा, असं करा. पुढचा प्रश्न निगेटिव्हिटी. हा काय निगेटिव्हिटीकडे मला यायचं या ठिकाणी की जगामध्ये एक निगेटिव्हिटी वाढत चाललेली आहे आपल्या नवीन पिढीमध्ये. तर निगेटिव्हिटीसाठी काय तुमच्याकडे उपाय आहे? म्हणजे पूर्वी काय व्हायचं, ते असायचं ना निगेटिव्हिटी, ती एखाद्या रूममध्ये अंधार करायचा, 1 बल्ब लावायचा, मग ते धुतलं जायचं. त्यामुळे फोटो काही लिमिटेड चांगले, हे नको आहेत मला, हे हवेत, असं ठरवता यायचं नाही. आता काय डिजिटल, हे खूप महत्त्वाचं. तुमच्याकडे ऑप्शन आहेत. म्हणजे हा फोटो हवा, हा नको, हा काढू शकतो आपण, हा छान आहे, हा ठेवू शकतो. त्यामुळे खर्च, वेळ वाचतो. त्यामुळे निगेटिव्हिटी असं आता राहिलेलं नाही. तर मी जे महत्त्वाचं सांगत होतो सर की आजच्या आपण मज्जा संस्थेबद्दल एक बोलूयात. कारण मज्जा संस्थेबद्दलचा एक इथे आपल्याला SMS आला की त्याबद्दलची थोडीशी आम्हाला माहिती द्या. हे जे काय ना, हे मला विरोध आहे या गोष्टीला. कारण दिवाळी असो, 31st असो, तुमचा बड्डे असो, कुठली पार्टी, ही मज्जा जे करतात ना, हे बंद झालं पाहिजे. हे तरुण पिढीवर याचा घातक परिणाम होतो आणि या संस्था पहिल्यांदा बंद करायला पाहिजे. कुठल्या? ह्या मज्जा संस्था ज्या आहेत त्याला काय अर्थ आहे याचा तुम्ही विचार करा. आता माझं पुढच्या महिन्यात फ्रान्सला याच्यावर लेक्चर आहे. कुठं? फ्रान्स. त्यांचं ठीक आहे, तुम्हाला कोण घेणार आहे? अहो कल्याणच्या पुढे हे. काय काय ते डोंबिवली. अरे बाळानो, अरे काय करायचं बाळाचं? बाळा जा 17 नंबर बेड, 19 नंबर बेड, चला. अरे हे मित्र आहे तुझे? नाही, पेशंट आहेत ना आपले. अरे हो, हे आमचे पेशंट आहेत आपल्या हॉस्पिटलमधले. हो. हां, तू नाही खेळत त्यांच्याबरोबर अशी गाडी चालवत?
वेळ आहे अशी कधी गाडी चालवतात का कुणी अरे वा. असं कुणी गाडी चालवतात बघा सुधारला 4 महिन्यापूर्वी आला होता औषधाने बरा झाला. वा वा Thank you. अभिनंदन. Yes. तू जाऊ शकतोस घरी. तुला मी आत्ताच पाठवतो घरी. काय सांगताय हो, सर हो, हो. आत्ता जाऊ आत्ता. सर थँक्स अलॉट सर Thank you. थँक्यू सर Thank you. एक मिनिट अरे अरे काय झालं? अहो माझी गाडी घेऊन गेला. पुढील एक महत्वाचा आपल्याला इथे प्रश्न आलेला आहे. सांगलीवरून विलास लिहितात की मला खूप टेन्शन येतं, टेन्शन कमी करण्यासाठी डॉक्टर काय करावं? हां टेन्शन विलास जरा टी व्हीचा आवाज कमी कर. टेन्शन कमी करण्यासाठी काय करायचं पहिलं व्हॉट्सअप बंद करायचं. वा, म्हणजे काय? व्हॉट्सअप बंद केल्याने काय होतं आपल्या प्रायव्हेट अकाउंट आहेत ना ते कळत नाही कोणाला? बायकोला आपल्या. ते पहिलं बंद करायचं. नावं लिहितात ना आता एखादं रेश्मा असेल हां. तर ललित असं नाव त्याच्यात type करायचं. म्हणजे ललितचा फोन आला असं असं वाटतं? वाटतं घरच्यांना ललितचा फोन आला. अच्छा, मी काय केलंय सासूबाई असं नाव टाकलं. मग फोन आला का बायको माझ्याकडे हे घ्या सासूबाईंचा फोन आलाय बोला. प्रश्नच नाही. नाही 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 येणार. किती वाटते रे बाबा. मी असं एक अभ्यास केलाय सर की 60 नंतर अल्झायमर होतो. हे खरं आहे का? खरंय खरंय. मग काय करायला पाहिजे? 30 घ्या ना. काय काय 30 घ्या. एज ऑफ 60 एज ऑफ तेच म्हणतो 30 एज ला तुम्ही हा प्रयत्न करा. बरोबर आहे बरोबर आहे. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट मला विचारायची आहे की इथेही काही सेलिब्रिटी बसलेले आहेत, त्यांच्याबद्दलची काही गोष्टी आपण विचारूयात की त्यांना ज्या सवयी आहेत त्या कशामुळे असाव्यात, की त्याच्या मागे काही मानसिक कारण आहेत बाबा, ते तुम्हाला माहिती आहेत. की आता फॉर एक्झाम्पल सुनील बर्वे सरांचं घ्या तुम्ही. नमस्कार. सुनील नमस्कार. बर्वे सरांचं एक मला विशेष वाटतं की कुठली गोष्ट करतात 25 प्रयोग फक्त. हर्बेरियम 25 प्रयोग. म्हणजे हे कौतुक आहे आतापर्यंत मला माहिती. पण हे जे 25 प्रकरण आहे ह्याच्या मागे काही मानसिक तुम्हाला वाटतंय का? हो आहे ना आहे ना कारण कारण असल्याशिवाय काय होतच नाही ते. काय आता असू शकतं? जेव्हा शाळेत असताना ते पेपर लिहायचे तेव्हा 25 मार्क पडायचे ते. खूप अभ्यास करून सुद्धा 25च. अच्छा, मग हे सतत होत गेलं. मग त्यांना वाटलं की अरे हे काय चाललंय 25 मार्क एवढा अभ्यास करून. मग त्यांना राग आला की या 25 मार्काचं मी काहीतरी करणार, याच्यावरच मी व्यवसाय करणार. क्या बात आहे. असं एक मानसिक असं एक त्यांचं, मानसिक- हे तुम्ही विश्लेषणच केलं आज. इरावती हर्षे मॅडम इथे बसलेले आहेत. तर मी असं ऐकलंय की तुम्ही एक पदार्थ बनवता दाल बुखारा नावाचा. म्हणजे आम्हाला माहीत नाही तो पदार्थ काय. तर दाल बुखारा हा 15 ते 16 तास शिजवतात त्या. हां? तर 15 ते 16 तास जे शिजवणं आहे ह्याच्या मागे तुम्हाला काय वाटतं, ही पाककला आहे का ह्याच्या मागे एक मानसिकता आहे? मानसिकता आहे. काय एक घरची कामं कशी टाळावीत. काय काय